निघालोय आता हॉस्पिटलमध्ये कारण त्या दिवशी जे ब्लड टेस्ट दिलं होतं ना मी त्याचा रिपोर्ट येणार आहे आज. ते रिपोर्टच घ्यायला चाललोय. म्हणजे ते 5 दिवस नंतरच येणार होता. आता खूप दिवस झाले हिच्या पप्पाला काही सुट्टी नव्हती म्हणून आज निघाले. त्यांना म्हटलं आज सुट्टी येतं चला ते घेऊनच येऊ. आता तर तब्येत ठीक आहे पण बघू आता रिपोर्टमध्ये काय येतं काय नाही. आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. आता काय माहिती गर्दी आहे का काय आता बघू. అవును हाय बोला हाय. हाय बोला हाय. हे सर्व आहे ना. हाय बोल ना हाय. दादा द्या आवाज डॅडाला. काय बोलले. काय अरे डॅडा तिकडे गेले ना थांब ना. आवाज दे आवाज दे. केलं रिपोर्ट आलाय बघितलं थोडंसं जॉईंट सांगितलंय. काय म्हणायचंय तुला काय पाहिजे. फुल नाही इथं डॅडाला आणायला लावते. चल फुल घेऊ इकडे. ते तिकडे लय लांब आहे ते काढू देईन का फुल. आणि कस काय तोडशील कस काय तोडशील. हा तोड. हा बस बस आता बस ना अजून नाही आता. हा तर काय बोलत होते मी. हा आले रिपोर्ट तर थोडंसं जॉईंटीस सांगितलंय. ते काय म्हणतात त्याला सांधिवात कारण माझ्यासारखे हातपाय दुखत राहतात. तर मग ते बोलले की काय 5 दिवसाचं B12 पण खूप कमी आहे म्हणे. तर 5 दिवसाचे इंजेक्शन घ्यावं लागेल 1 दिवस आड. तर मग ते इंजेक्शन घ्यायला हिचे पप्पा गेले आणि गोळ्या औषध घ्यायला बाहेरून सांगितले. ते आता दररोज 1 दिवस आड यावं लागेल इंजेक्शन घ्यायला. अनु काय करती. फुल आले हिचे पप्पा. ओ आनंद इंजेक्शन आणले आता ते मी मारू का? चल पटकन चल अनु अनु चल गा लवकर. इंजेक्शन घ्यायला लय मोठी लाईन आहे भो. आता कवाचं मला इथे थांबावं लागत. इंजेक्शन लय डेंजर देत आहे. इंजेक्शन घ्यावं लागणार काय करणार. अहो मी एवढा अगोदरपणा काय बरं करते तू बाहेर. तुला सांगितलंय ना अगोदरपणा नाही करायचा. मम्मीचं डॅडाचं ऐकायचं सांगितलंय ना तुला. अगोदर झाली तुला आता काय बघती. अवचार पाय कसा करून बसली. आम्ही आता थोडं हिला चारते जेवण केलं नाही काय हिला भूक लागली असं हिच्यासाठी ना फास्टमध्ये आता उत्तप्पा बनवते. काय नसलं तर तेच आहे माझ्याकडे फटक्यान भरून द्यायचं. कारण तिचं झोपायचं पण टाइम झाला 1 वाजलाय. आता ती झोपून जाईल. तिला चारून आंघोळ करून झोपून देते. तिची बनवली कशी सुद्धा आई काय करते. घरात पसार बघा किती आमच्या. आल्यावर हे आता बेड वगैरे आवरलंय मी. भांडी घासून गेले होते फक्त घर आवरायचे कपडे धुवायचे. हॅलो बोला ना हॅलो. औरंगाबादला राहतात माझी मामाची मुलगी पण राहते ना तिकडे. तिकडे जाऊ थोडंसं फिरून म्हणे तेव्हा पण छान वाटतं थोडं फिरून यायला. आता हिला उत्तप्पा बनवते ना. ह्याच्यात मी रवा घेतलाय ते वाटून घेते. अरे लाईट नाहीये लाईटच गेली आणि मी वाटायला घेतलं होतं. वाटा अवनी वाट बारीक करून दे मला त्याची पेस्ट. विजय करा विजय करा विजय करा. सर पुन्हा झाडू मारू दे अवनी. पाहुणी पाहुणी मला सुपडी आणून दे. सुपडी हे ठेव तिकडे. चप्पल चप्पल तिकडं ठेव. मम्मा तुला डॅडा आवडतं का मम्मा. आज शेवभाजी बनवते मी. भाजीला काहीच नाही ना. त्यांना म्हटलं शेव आणा तेच बनवते. आता घर झाडून घेतलं फटाफट. किचनवर पसारा पण नाहीये. आता फक्त स्वयंपाकाचं बघायचंय.
आंघोळीला झोपून देईन. तिला आज आंघोळ घालायची पण खूप उशीर होऊन गेला. आता तिला आंघोळ बिंघोळ नाही घालत, तिला झोपून द्यायचे. आज उद्या संडे, उद्या आंघोळ घालून तिला म्हटले. हा कशी बनव ग्रेवी के साथ मस्त. तुम्ही बनवता नाही मी नाही बनवत. बना ना कधीतरी तुम्ही. हा कधीतरी. हा मग रोज रोज बनवता का काय 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 झालं अवनी? बघा तिला काय झालं. मसाला काढते आता मी ना शेवच्या भाजीसाठी. कांदा कापलाय आणि खोबरं कापलंय. याला थोडंसं लाल करून घेईन आणि अद्रक लसूणची पेस्ट काढते वेगळी काढून आणि मग मिक्स करत त्याच्यामध्ये. काय आज पागल झाले आलो ते. चुपचाप काम करा चुपचाप. गावची लाईट नाही काय करायचं आता. लाईट. तुम्हाला एक प्रश्न करू का? जर आपण पहिले भेटलोच नसतो आणि मग आपलं लग्न नसते झालं तर मग तुम्ही कोणासोबत लग्न केलं असतं? खरंच. लाईट आली. आता मी घाई पहिले ना मसाला वाटायला घेते. ऑलमोस्ट झालाय आता स्वयंपाक. चपात्या टाकते 2-3 मग जेवायला बसेल. आवडीला झोपून दिलं हे सांगितलं होतं मी तुम्हाला. झोपून दिलंय. मस्त 5 पोळ्या होऊन जाईल. त्यांच्या 2 माझ्या 2 आवडीची 1. 5 पोळ्या टाकते. रेडी झालं यमी यमी जेवण. मस्त भाजी झाली खूप छान. कशी आहे? चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी जेवण करते. ब्लॉग इथेच संपतोय आणि आलाच आहे तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि खूप खूप प्रेम द्या. भेटू नंतर. बाय बाय.